आवाज महाराष्ट्राच्या या वेब वृत्तवाहिनीमध्ये आपले स्वागत। आता पाहूया अत्याचारी आणि फरारी असलेल्या माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्याबद्दलची बातमी। 25 वर्षीय महिलेवर अत्याचार करून गेल्या 1.25 महिन्यापासून फरार असलेला माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्याविरुद्ध आता अहिल्यानगर जिल्हा न्यायालयाने स्टँडिंग वॉरंट काढले आहे। माजी महापौर अभिषेक कळमकर याचा विरोधात MIDC पोलीस स्टेशनमध्ये एका 25 वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र तेव्हापासून अभिषेक कळमकर हा फरार झालेला आहे। हा तपास सुरुवातीला तोफखाना पोलिसांकडे देण्यात आला होता, मात्र त्यानंतर हा तपास आता स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला असला तरी अभिषेक कळमकर याला पकडण्यास पोलीस प्रशासन अपयशी ठरत आहे। या प्रकरणातील पीडितेने आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतरही अद्याप अभिषेक कळमकर याला पकडण्यात पोलीस प्रशासनाला अपयशी ठरले आहे। अखेर जिल्हा न्यायालयाने अत्याचारी अभिषेक कळमकर याच्या विरोधात स्टँडिंग वॉरंट काढले असून स्टँडिंग वॉरंट म्हणजे त्या व्यक्तीला कधीही आणि कोठूनही पकडा असा कायमस्वरूपी आदेश असतो। यामुळे आता अभिषेक कळमकर याच्या समोरील अडचणी वाढणार आहेत।